राजकारण करणं मुश्किल होत चाललंय आता. राजकारण करणं मुश्किल होत चाललंय. कारण तुम्ही 2022 मध्ये तुमच्या पक्षाचं नाव चिन्ह एकनाथ शिंदेकडे सोपवण्यात आला. एक अख्खी फळी जी शिवसेनेची होती, ज्याच्यामध्ये 2-2, 3-3, 4-4 टर्म असलेले शिवसेनेचे आमदार होते, जे एकनाथ शिंदेबरोबर निघून गेले. त्यानंतर नव्याने तुम्ही रिबिल्ड केला पक्ष, शिवसेना युबीटी बनवली, नवीन लोक उभे केले. भले काही लोक तुम्ही बाहेरनं आणले असतील, पण तरी सुद्धा नवीन उमेदवार दिले, तुम्ही त्यांना निवडून आणलं, आमदार झाले, लोकसभेत निवडून आले. पुन्हा तेही तिकडे जात आहे. एक अशी भीती निर्माण झाली आहे का की आता आपण कोणाला घेतलं तर तो टिकेल की नाही टिकेल, आता हे पुढे कसं करायचं, अशी एक भीती निर्माण झाली. आता सततची फूट असल्यामुळे सांगू का, दरवर्षी भीती ठेवून कुठेच तुम्ही जाऊ शकत नाही. अंधभक्तीने पण कुठे जाऊ शकत नाही, पण आम्ही अंधविश्वास ठेवतो. जे कोणी सोबत असतात अनेकदा असं सांगतात की सपोज तुम्ही आता आमदार असाल, अरे साहिल जोशी फुटणार आहेत, लक्षात ठेवा, लक्ष ठेवा. तर लक्ष ठेवा म्हणजे नेमकं काय करायचं? कोण सांगतं या सगळ्या गोष्टी? कोणी सांगत असतं. कधी पत्रकार कोण सांगतं, कधी कोण ऐकलं सांगतं, कधी अफवा चालू होते, कधी आपल्यामध्येच अविश्वास जास्ती वाढवण्यासाठी किंवा ते वातावरण बनवण्यासाठी चालू असतं. पण लक्ष ठेवायचं म्हणजे आता काय, सीसीटीव्ही लावायचं तुमच्या मागे की तुमच्या मागे आता स्पाईज लावायचे, काय लावायचं? मुळात जर मी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि अंधविश्वास ठेवलेला आहे, तुम्हाला जर विचारत पण नसेल मी की अरे तुम्ही ह्यांना भेटलात त्यांना भेटलात, काय चाललं नेमकं, तर ही नैतिकता तुमच्यामध्ये पण पाहिजे, हे प्रिन्सिपल तुमच्यामध्ये पण पाहिजे की नाही, ह्यांनी जर माझ्यावर विश्वास ठेवलाय तर मी सार्थक ठरलं पाहिजे त्या विश्वासाला. हे दोन्ही बाजूनी असायला पाहिजे. आणि जसं मी सांगितलं ना की ठीक आहे, पुन्हा सुरुवात केली आम्ही. 29ला तर बदल घडणार आहे. बघा 2024ला जे 400 पार बोलत होते, एक्झिट पोल त्यांना 350 दाखवत होतं, 240 वर अडकले. कदाचित प्रधानमंत्र्यांना पहिल्यांदा त्यांच्या पूर्ण सीएम टू पीएम इतिहासामध्ये किंवा प्रवासामध्ये पहिल्यांदा मेजॉरिटीच्या खालती यायला लागलं. आणि हे घडू शकतं जर देशाने ठरवलं तर. तुम्ही निवडणूक आयोग, सगळी यंत्रणा तुमच्या हातात असून, ईव्हीएम असून, सगळं काही असून लोक तुम्हाला खाली खेचू शकतात. सो यू बिलीव्ह की अजूनही निवडणुकीच्या माध्यमातून, आय ट्रुली बिलीव्ह की 2029ला बदल हा घडणार, निवडणुकीच्या माध्यमातूनच बदल 100% घडणार. SIR, मतचोरी, वोट चोरी आणि बाकी सगळं होत राहणार. हे सगळं जरी झालं तरी ते जेन्युइन वोटर्स आहेत. आणि मी फक्त जेनझी बोलत नाही, कारण मी एक मिनिट सॉरी, मी एक का विचारलं सांगतो. आता इंडिया अलायन्सची बैठक झाली दिल्लीमध्ये. राहुल गांधींचं एक भाषण, त्याची ऑडिओ क्लिप काँग्रेसने रिलीज केली. ठीक आहे. त्या भाषणामध्ये राहुल गांधी असं सांगतायत की आतापर्यंत तुम्ही जे पारंपरिक पद्धतीने, ट्रॅडिशनल पद्धतीने जे राजकारण करतायत ते राजकारण आता चालणार नाही. थिंग्स हॅव चेंज्ड, गोष्टी बदललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीचं राजकारण होणार नाही. तुम्हाला नव्याने गोष्टी आखाव्या लागतील. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना पण सांगितलं होतं की तुम्ही इलेक्शन हरताय म्हणून. का हरताय? कारण तिकडे SIR आणि इतर गोष्टी सुरू आहेत. कुठेतरी असं वाटतंय की राहुल गांधींचा निवडणुकीच्या राजकारणावरचा विश्वास उडत चाललाय आणि यू आर सेइंग की नाही आपण निवडणुकीच्या माध्यमातच जिंकून जाऊ शकतो. दोन्ही बाजू सांगतो. त्यांचं म्हणणं हे आहे, जे उद्धवसाहेब पण आता म्हणत होते, की क्रांती किंवा बदल हे फक्त मतांवर किंवा तुम्ही निधी मिळतोय निधी मिळत नाही ह्याच्यावर होऊ शकत नाही. तुम्हाला क्रांतीसाठी किंवा बदलासाठी रस्त्यावर उतरायला लागतं, त्या जोमाने उतरायला लागतं, जोशाने उतरायला लागतं, सगळं काही जोश असायला लागतो. पण हे होत असताना जी निवडणूक 24 मध्ये झाली आणि आता जी होणार आहे निवडणूक 29 मध्ये, अर्थात SIR तर होणार आहे. बंगाल आणि बिहारमध्ये आणि आपल्यामध्ये SIRचा फरक हा आहे की बंगाल आणि बिहारमध्ये निवडणूक असताना तोंडावर 1 महिन्यावर असताना हा SIR घडला होता किंवा झाला होता किंवा करून घेतला होता. आपल्याकडे आता जो SIR होत आहे, मला वाटतं कालपासून त्याचं सुरू झालेलं आहे काम, एन्युमरेशन सुरू झालंय, घरोघरी जात आहेत. आम्ही देखील BLAच्या मागे लागलोय. गेले 1.5-2 महिने आम्ही चुपचाप शांतपैकी शाखा टू शाखा, जिल्हा टू जिल्हा कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. BLA आपले पहिले 100% नेमून घ्या. त्या BLAच्या माध्यमातून पुढचं जे काम आहे ते बघून घेतोय. मॅपिंग असेल, प्री मॅपिंग असेल, ह्याच्या सगळ्यावर फोकस आहे. पण महाराष्ट्र असेल किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये जिथे SIR होत आहे, आपल्याला संधी आहे की हा SIR नीटपणे करून घेण्याचा. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं असेल तर विधानसभेमध्ये 1.5 कोटी मतदार आपले मुंबईत होते, त्याच्यातून साधारणपणे 30 लाख मतदार हे संभाव्य दुबार किंवा बोगस होते. तसंच आता पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 17 लाख लोक आम्ही असे शोधले होते जे कदाचित दुबार असू शकतात. श्रद्धा जाधव आमच्या ज्या माजी महापौर होत्या, त्यांचं नाव 7 वेळा आलंय. सुनील शिंदे जी जे आमचे आमदार आहेत, 5 वेळा नाव आलंय. तर ही कॉमन मराठी नाव आहेत ज्यांची कदाचित खरोखर दुबार असू शकतात किंवा नाव कॉमन आहे म्हणून ते फ्लॅग झाले असतील. पण ह्याच्यावर पहिलं आपण काम करणं गरजेचं. जे नॉन ट्रेडिशनली ते बोलत आहेत की फक्त प्रचार केला, रोड शो काढले, रॅली केलं, तर असं होत नाही. बरं, ममता दिदींकडे काय केलेलं, तर एका व्यक्तीला हरवायला, मी बाई पुरुषमध्ये फरक करणार नाही कारण त्यांची ताकद तेवढीच असते मला वाटतं, पण एका व्यक्तीला हरवायला, एका ममता दिदीनं हरवायला त्यांनी पूर्ण काय CISF, BSF वगैरे 3 लाख सैन्यदळ त्यांनी
बेंगालमध्ये पाठवलं 2,40,000 निवडणुकीसाठी, जे Central मणिपूरमध्ये Forces पाठवलं लावले. पाहिजे होतं किंवा पीओके मध्ये घुसवायला पाहिजे होतं, त्याचा वापर भाजपने स्वतःच्या निवडणुकीसाठी केला. म्हणजे 90 लाख मतदार तुम्ही पहिले काढले, त्याच्यानंतर तुम्ही मिलिटराईज केलं निवडणूक आणि तुम्ही तुमच्या बाजूने करून घेतली. हे असा कधीही प्रकार ह्या देशात काय आपल्या देशाच्या इतिहासात ब्रिटिश काळात पण झाला नव्हता आणि आता पण झाला नव्हता, जो भाजप करत आहे. पण हे जरी खरं असलं तरी जनतेने एकदा ठरवलं आणि ह्या जनरेशनने जर ठरवलं की आत्ताच्या जनरेशननी की हे जे घाणेरडं राजकारण चालू आहे, नुसतं धर्माचं, जातीचं, भ्रष्टाचाराचं, पैशाचं, आमदार फोडण्याचं, पक्ष फोडण्याचं, तुम्हाला एक स्टॅट देतो. यू अग्री विथ राहुल गांधी ऑर नॉट? तुम्ही राहुल गांधी जे म्हणाले ते बरोबर आहे की एक खरं आहे त्यांचं की तुम्ही पाहिलं असेल अनेक गोष्टी जे ते बोलतात, राहुल गांधी जे बोलतात ते कधी 6 महिन्यानंतर कधी 6 वर्षांनंतर खऱ्या होतात. हे खरं आहे. इथेनॉल बद्दल बोलले होते, कोविड बद्दल आम्ही सगळेच बोलत होतो, आता जे ट्रेड डील झालेलं आहे किंवा जी आर्थिक स्थिती आहे त्याच्याबद्दल बोलले होते, अनेक गोष्टींबद्दल ते बोलत असतात. पण तुम्हाला अजून एक स्टॅट देतो, पुढच्या 10 ते 12 वर्षामध्ये जवळपास 120 कोटी लोक जगभरातले हे तुमच्या इमर्जिंग मार्केट्समधले जॉब मार्केटमध्ये येणार आहेत. जॉब्स किती अवेलेबल होणार आहेत हे मी नाही बोलत आहे, अजय बांगा जे वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट ते बोलतात. 40 कोटी. सिंगापूर ह्याच्यावर विचार करते, अमेरिका ह्याच्यावर विचार करते, युके विचार करते. सिंगापूरमध्ये तर त्यांच्याकडे सांगतात की आमच्याकडे स्किल्ड जॉबसाठी या, आमच्याकडे जॉब ओपनिंग्स आहेत. हे लोक जर विचार करत असतील तर आपला भारत देश जिथे सगळ्यात जास्ती तरुणाई आहे, जिथे आपण पाहतोय बेरोजगारी वाढत चाललेली आहे, आपण का नाही विचार करत आहे? म्हणजे आपण नुसतं धर्मावर मग 50 वर्षापूर्वी हे बरोबर होते की ते बरोबर होते, नेहरू पहिले पंतप्रधान झाले पाहिजे होते की सरदार पटेल की सावरकर, ह्याच्यावरच आपण अडकणार आहे का? आणि भाजप मुळात हेच करत आहे ना. त्यांनी 14 मध्ये जिंकवायला आपल्याला, स्वतःला जिंकून घेण्यासाठी भविष्य दाखवलं आपल्याला. अच्छे दिन आएंगे म्हणजे आपण ह्याच्यात आम्ही पण विसरलो युतीमध्ये असताना की लाएंगे बोलले नव्हते, आएंगे, अपने आप आएंगे. भविष्याबद्दल बोलले आणि आता कुठे नेतात आपल्याला? भूतकाळात नेतात. एनसर्टचं टेक्स्टबुक बदलतात, हे बदलतात, ते काय 2 वेळा तुम्ही सुद्धा विश्वास ठेवला त्याच्यावरती, 14 आणि 19. थर्ड टाइम अच्छे दिन आएंगे याच्यावरती आदित्य ठाकरेंनी सुद्धा 2 वेळा 2 वेळा आम्ही फसलोच ना. तिसऱ्यांदा फसलो नाही आमचं, तर समजतो मी नशीब.